नमस्कार मित्रांनो, सनराइज ट्रेडिंग मराठीमध्ये आपले स्वागत आहे. तर आपण बेसिक टू ॲडव्हान्स जे ॲडव्हान्स लेसन शिकवतो त्याच्यामध्ये आपला लेक्चर नंबर हे 5th आहे आणि ह्याच्यामध्ये आपण शिकवणार आहे व्हॉट इज द लिक्विडिटी. आपण व्हॉट इज लिक्विडिटी, लिक्विडिटी म्हणजे काय. मार्केटमध्ये सगळीकडे शब्द ऐकला असेल तुम्ही, मार्केटमध्ये लिक्विडिटी. तर लिक्विडिटी म्हणजे काय, तर लिक्विडिटी म्हणजे मार्केटचा तुम्ही डायरेक्ट आपण एक तुम्हाला गोष्ट सांगतो. मार्केटमध्ये लिक्विडिटी म्हणजे मार्केटमध्ये एक फ्यूल. लिक्विडिटी म्हणजे मार्केटमध्ये आपले स्टॉप लॉसेस. मार्केट एक स्टॉप लॉसेसवरच चालत असतं. मार्केटमध्ये जर देवाणघेवाण नाही झाली, मार्केटमध्ये जर स्टॉप लॉस नाही झाले, तर मार्केटमध्ये सगळे लोक प्रॉफिट कमवतील आणि सगळ्यांनी प्रॉफिट केलं तर लॉस कोणी करणार. मार्केट हा झिरो सम गेम आहे. म्हणजे कोणतरी लॉस करते तर कोणाच तरी स्टॉप लॉस जातोय, ही गोष्ट आहे मार्केटमध्ये. तर लिक्विडिटी म्हणजे काय, तुम्ही एक्झाम्पल असं कन्सिडर करा की स्टॉप लॉस किंवा ज्या ठिकाणापासून लोक बाईंग साईडला किंवा सेलिंग साईडला इंटरेस्टमध्ये असतात, पॉईंट ऑफ इंटरेस्ट म्हणजे ज्या ठिकाणापासून मार्केट लोक बाईंग सेलिंगसाठी इंटरेस्ट असतात, त्या ठिकाणाला आपण लिक्विडिटी म्हणू शकतो. लिक्विडिटी दोन प्रकारचे, लिक्विडिटीचे टाइप्स हे दोन प्रकारचे आहेत. एक म्हणजे एक्सटर्नल लिक्विडिटी आणि सेकंड म्हणजे इंटरनल लिक्विडिटी. लिक्विडिटी म्हणजे काय, समजा तुम्हाला एक बाईकचं किंवा एक फोर व्हीलरचं एक्झाम्पल घेऊन सांगतो. लिक्विडिटी म्हणजे काय, तर या ठिकाणी पहा, एक फोर व्हीलरला या डेस्टिनेशन पासून तर या डेस्टिनेशन पर्यंत जायचंय की ह्या आता पहा, हे पुण्यापासून ते हे ह्या लोकेशन काय कोल्हापूर. तर या पुण्यापासून ते मार्केटमध्ये कोल्हापूरला जाण्यासाठी मार्केट काय करेल, डायरेक्ट तर जाणार नाही. मार्केट या ठिकाणी जाईल, या ठिकाणी एक म्हणजे आपली फोर व्हीलर या ठिकाणी जाईल आणि या ठिकाणी काय वरील फ्यूल भरेल किंवा तुम्ही डायरेक्ट म्हणू शकता त्याला इंधन भरेल, पेट्रोल भरेल, डिझेल भरेल आणि मग ते पुढच्या दिशेने प्रवास करेल. तसंच मार्केटचं पण आहे. मार्केट काय करतं, या ठिकाणी आतमध्ये पेट्रोल पंप म्हणजे मार्केट या ठिकाणी लिक्विडिटी घेतं आणि मार्केट वर जात असतं. मार्केट डायरेक्ट कधीच वर जात नाही. तर तसंच आपल्या ह्युमन बॉडीचं सुद्धा, आपली जर बॉडी आपल्याला काय पाहिजे, आपल्याला एनर्जी पाहिजे. एनर्जी पाहिजे कशातून भेटणार आहे, आपल्याला फूड म्हणून एनर्जी भेटणार आहे. आपल्याला वेगवेगळं काही खाऊन एनर्जी भेटणार आहे, तरच आपण एक कंटिन्यू आपली बॉडी हे चालू शकते. तसं मार्केटला जर चालत असेल तर मार्केटमध्ये म्हणजे कोणतीही गोष्टीला एनर्जी लागते. एनर्जी म्हणजे ते एक लिक्विडिटी. आता पहा, मार्केटमध्ये दोन टाईपची लिक्विडिटी असते. फर्स्ट म्हणजे एक्सटर्नल लिक्विडिटी आणि सेकंड म्हणजे इंटरनल लिक्विडिटी. तर एक्सटर्नल लिक्विडिटी काय आहे आणि इंटरनल लिक्विडिटी काय आहे. आता पहा, ह्याच्यामध्ये लिक्विडिटीमध्ये दोन गोष्टी आहेत. आता एक आहे ती एक्सटर्नल लिक्विडिटी आणि सेकंड म्हणजे इंटरनल लिक्विडिटी. याच्या नावातच आहे, एक्सटर्नल लिक्विडिटी म्हणजे बाहेरची लिक्विडिटी. मार्केटमध्ये तुम्ही जर मार्केटमध्ये स्ट्रक्चर कसं आपलं ड्रॉ करायचं किंवा स्ट्रक्चर मॅपिंग कसं करायचं हे जर तुम्ही शिकला नसाल तर आपल्या प्रिव्हियस व्हिडिओ तुम्ही पहा आणि आधी स्ट्रक्चर मॅपिंग करू शका. तर स्ट्रक्चर मॅपिंग करून घ्या. आता पहा, हे एक स्ट्रक्चर आहे मार्केटचं, हे एक बेसिक स्ट्रक्चर आहे मार्केटचं, हे बेसिक स्ट्रक्चर आहे. त्याच्यामध्ये हे एक बुलिश स्ट्रक्चर आहे, हे हायर हाय आणि हा जो हायर लो आहे. आपण काय दाखवलंय आता सध्या तुम्हाला, हायर हाय आणि हायर लो. तर हायर हाय आणि हायर लो जे मधली जी लिक्विडिटी ती आहे इंटरनल लिक्विडिटी. हायर हाय किंवा हायर लोच्या मधली जी लिक्विडिटी ती आहे आपली इंटरनल लिक्विडिटी. आणि सेम ॲज अ डाऊन साईड, लोअर लो आणि लोअर हाय च्या जी मधली लिक्विडिटी आहे ती म्हणजे इंटरनल लिक्विडिटी. इंटरनल लिक्विडिटी म्हणजे तुमचे फेअर व्हॅल्यू गॅप्स असतात, इम्बॅलन्सेस असतात किंवा तुमचे ऑर्डर ब्लॉक्स असतात किंवा तुम्ही मार्केट त्या ठिकाणी कन्सॉलिडेशन करतं, ती लिक्विडिटी घेतं मार्केट आणि मार्केट मुवमेंट देतं, ती म्हणजे इंटरनल लिक्विडिटी. असं कन्सिडर करा, ही जी डेलीची कॅन्डल आहे हाय आणि लो, त्याच्या जे मधली जी लिक्विडिटी आहे ती इंटरनल लिक्विडिटी आणि जे बाहेरचे हाय आणि लो आहेत ते मार्केट घेतं आणि मार्केटमध्ये मुवमेंट येत असते, ती म्हणजे एक्सटर्नल लिक्विडिटी. मार्केट म्हणजे हाय आणि लो हे बाहेरची लिक्विडिटी. एक्सटर्नल लिक्विडिटी त्याच्यामध्ये लिक्विडिटीचे टाइप्स, त्याच्यामध्ये एक्सटर्नल लिक्विडिटीमध्ये तुमचे मंथली हाय अँड लोज, वीकली हाय अँड लोज, डेली हाय अँड लोज, सेशनचे हाय अँड लोज, हे सुद्धा मार्केटमध्ये लिक्विडिटी असते. लक्षात घ्या मित्रांनो, लिहून घ्या. मंथली, डेली, वीकली, मंथली आणि सेशन हाय अँड लोज जे असते तर ते हे मार्केटमध्ये लिक्विडिटी म्हणून मार्केटमध्ये काम करत असतात. मार्केटमध्ये
सेशन हाय अँड लो हे सुद्धा मार्केटमध्ये लिक्विडिटी म्हणून काम करत असतात. तर अशा प्रकारे किंवा इक्वल हाय अँड लोज, डबल बॉटम डबल टॉप, इक्वल हाय अँड लोज हे जे असते हाय अँड लो हे मार्केटमध्ये लिक्विडिटी असते. ही जी असते ती मार्केटमध्ये काय असते, लिक्विडिटी असते. आणि मार्केट ही लिक्विडिटी घेऊनच मार्केटमध्ये मुवमेंट होत असते. आता पहा, आता आपण काही एक्झाम्पल पाहूयात आणि आपण मार्केटमध्ये कशा गोष्टी होतात. आता पहा, आता ही एक डेलीचं स्ट्रक्चर आहे मार्केटमध्ये. हे डेलीचे कॅन्डलचे स्ट्रक्चर आहे मार्केटमध्ये. काय आहे, डेलीचे कॅन्डलचे स्ट्रक्चर आहे. तर आता पहा, ही मार्केटमध्ये मुवमेंट येते आणि मार्केटमध्ये मुवमेंट येत असताना मार्केटचा जो लो आहे, ही जी कॅन्डल आहे आणि त्याचा लो जर खालच्या साईडला ब्रेक झाला आणि मार्केट पुन्हा वर गेलं, मार्केटमध्ये फक्त एक या ठिकाणी काय घेतली, एक स्विंग लोचा काय घेतला मार्केटनी, लिक्विडिटी घेतली मार्केटने. स्विंग लोची लिक्विडिटी घेतली आणि मार्केट वर गेलं. म्हणजे हे मार्केटमध्ये असं स्ट्रक्चर झालं. मार्केटने काय केलं, स्विंग लोची लिक्विडिटी घेतली आणि मार्केट वर गेले. आता तुम्हाला BTXT किंवा एक लॉंग टर्म साठी ट्रेड घ्यायचा असेल किंवा स्विंग ट्रेडिंग करायची असेल तर तुम्ही ह्या गोष्टीवरून तुम्ही एंट्री घेऊ शकतात. ते कसं, आता पहा, आपण जेव्हा ही लिक्विडिटी स्वीप होणार, ही लिक्विडिटी खालच्या साईडला मार्केटमध्ये मुवमेंट होतं आणि ही जी कॅन्डलची लिक्विडिटी स्वीप होती, मार्केटची ही जी कॅन्डलची लिक्विडिटी स्वीप होती, तेव्हा आपण हा डेलीचा चार्ट आहे, आपण तेव्हा काय करायचं, स्मॉल टाइम फ्रेमवर जायचं. स्मॉल टाइम फ्रेमवर जाऊन आपण काय करायचंय, आपल्याला त्या ठिकाणी एंट्री शोधायची. या ठिकाणी हे बा, हा फेअर व्हॅल्यू गॅप मधून मार्केट काय झालं, मार्केटमध्ये मुवमेंट आली. आपण प्रेडिक्ट करू शकतो मार्केट या ठिकाणापासून वर जाऊ शकतं. हे असं मार्केट असं वर जाऊ शकतं. म्हणून आता आपण एंट्री कशी शोधायची, तुम्हाला एक आपला एंट्रीची म्हणजे एंट्री क्रायटेरिया दाखवतो मी तुम्हाला. एंट्री कशी घ्यायची मार्केटमध्ये. आता पहा, या ठिकाणी 1 डे ची कॅन्डल असं समजा तुम्ही. 1 डे ची कॅन्डल मार्केटमध्ये आपल्याला काय करायचं, 5 मिनिटाची टाइम फ्रेमवर जायचं, 15 मिनिटाची टाइम फ्रेमवर जायचं. 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर जायचं आणि 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर जायचं आणि या ठिकाणी आपल्याला काय शोधायचं, मार्केट स्ट्रक्चर शिप किंवा चेंज ऑफ कॅरेक्टर. आता पहा, मी तुम्हाला सांग, मार्केटमध्ये हे कसं असेल, मार्केटमध्ये हे स्ट्रक्चर आलेलं असेल. मार्केटमध्ये या ठिकाणी मार्केट असे स्ट्रक्चर बनवत आलेलं असेल. मार्केटनी मागचा जो प्रिव्हियस स्विंग आपल्याला ही जी मी सांगतोय तुम्हाला ती कशामध्ये बघायचंय, 5 मिनिट चार्ट किंवा 15 मिनिट चार्ट. 5 मिनिटाच्या चार्टवर ह्या गोष्टी पाहिजेत तुम्हाला. 5 मिनिटाच्या चार्टवर जर प्रिव्हियस हाय जर ब्रेक केला मार्केटनी, म्हणजे या ठिकाणी काय घेतली मार्केटने, पुन्हा लिक्विडिटी घेतली आणि आपल्याला 5 मिनिटाच्या चार्टवर या ठिकाणी आपल्याला एक ऑर्डर ब्लॉक आणि FVG पाहून या ठिकाणी आपल्याला काय करायची, एंट्री घ्यायची. म्हणजे हा कोणता झाला आपला, चॉक विथ आपला या ठिकाणी ही आपली एंट्री. आता मी तर माझी स्ट्रॅटेजी तुम्हाला एक डायरेक्ट सांगितली. अशा प्रकारची आपण एंट्री घेऊ शकतो. आपण 5 मिनिटाच्या चार्टमध्ये, 15 मिनिटाच्या चार्टमध्ये अशा प्रकारची एंट्री घेऊ शकतो. म्हणजे मोठ्या टाइम फ्रेमवर आपल्याला लिक्विडिटी स्वीप बघायची, मोठ्या टाइम फ्रेमवर आपल्याला काय पाहिजे, लिक्विडिटी स्वीप पाहिजे आणि आपल्याला एंट्री घ्यायची. मोठ्या टाइम फ्रेमवर आपल्याला लिक्विडिटी स्वीप पाहिजे आणि मार्केटमध्ये एंट्री घ्यायची. आता लिक्विडिटी स्वीप म्हणजेच काय, आता पहा, हे गोष्ट असते ती काय असती, पॉइंट ऑफ इंटरेस्ट मध्ये ऑर्डर ब्लॉक्स येतात, वेगवेगळे ब्लॉक्स येतात, म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी येतात पॉइंट ऑफ इंटरेस्ट मध्ये. आपण ही लिक्विडिटी आपण ह्याच्यामध्ये बॉस स्वेप किंवा चॉस स्वीप ह्या गोष्टी आहेत आता लिक्विडिटी स्वीप मध्ये किंवा एक्सटर्नल लिक्विडिटी मध्ये. आता मी तुम्हाला एक दुसरं एक्झाम्पल दाखवतो. मार्केटमध्ये आपले हे एक एक्झाम्पल, हे एक स्ट्रक्चर आहे मार्केटमध्ये, एक स्ट्रक्चर आहे, ह्याचं एक्झाम्पल पाहतो मी. हा आपला काय असणार आहे, बॉस आणि या ठिकाणी काय झालाय, बॉस स्वेप्ड झालाय. फक्त या ठिकाणी काय झालंय, बॉस स्वीप झालाय. बॉस काय झालाय आपला, फक्त
स्वीप झालं या ठिकाणी. ही झालं एक पॉइंट ऑफ इंटरेस्ट. या ठिकाणापासून मार्केट काय करू शकतो, पुन्हा या ठिकाणी येऊ शकतं. ही काय झाली एक लिक्विडिटी. ही लिक्विडिटी मार्केटने काय केली, मार्केटने घेतली. मार्केट काय करणार, मार्केट खालची एक लिक्विडिटी घेण्यासाठी येणार. मार्केट खाली येऊन ह्या चॉर्टला तरी स्वॅप करू शकतं किंवा या ठिकाणी एक ऑर्डर ब्लॉक किंवा एफईजी असते त्यांना घेऊन मार्केट वर जाऊ शकतं. मार्केट हे स्ट्रक्चर आहे. मार्केटमध्ये ह्या काय झाल्या आतली लिक्विडिटी झाली आणि ह्या काय झाल्या एक्सटर्नल लिक्विडिटी झाली. मार्केटने पहिल्यांदा इथं काय केलं, मार्केट जर असं झालं असतं तर आपला लॉस झाला असता. मार्केटमध्ये ही कॅन्डल जर हिथं क्लोज झाली असती तर आपला लॉस झाला असता. पण मार्केटमध्ये काय झाले, मार्केटची कॅन्डल हिथं काय झाली, क्लोज झाली. आणि या ठिकाणी पण मार्केट आता पहा आपण काय म्हणलो, आता हा आपला काय आहे, हा आपला आयडीएम असणार आहे आणि हा आपला चर्च असणार आहे. आता ही ठिकाणी एक लिक्विडिटी असते आयडीएम पाशी आणि या ठिकाणी एक लिक्विडिटी असते चर्च पाशी. ही झाली आपली, हे पण एक लिक्विडिटी असते. आतले सगळ्या स्विंग हाय, मार्केटमध्ये स्विंग हाय आणि मार्केटमध्ये स्विंग लो, आपल्या टोटल हे लिक्विडिटी असणार आहे आणि मार्केट हे लिक्विडिटीवर चालत असतं. आणि मार्केटमध्ये हे काय झालं, चॉर्च आपला असं झाला असतं, आपला हा हायर लो आहे. आपला हा हायर लो का नाही, तर हा आपला काय आहे, आयडीएम आहे आणि त्यानंतर हा आपला एक चॉर्च आहे, हा आपला हायर लो आहे. आणि आपले मार्केटमध्ये जर अशी कॅन्डल क्लोज झाली असती तो आपला चॉर्च झाला असता. पण मार्केटमध्ये अशी कॅन्डल क्लोज झाली आणि मार्केट पुन्हा काय करू शकतं, मार्केट पुन्हा खाली येऊन मार्केट पुन्हा वर जाऊ शकतं. हे अशा प्रकारे आपल्याला लिक्विडिटी पाहायची. मार्केटमध्ये लिक्विडिटी भेटली तरच मार्केटमध्ये मुवमेंट येणार आहे. तर आता आपण चार्टवर पाहूयात. मार्केटमध्ये आपण त्या ठिकाणी चार्टवर पाहूयात, डेलीच्या चार्टवर आपण एक एक्झाम्पल पाहूयात. मार्केटमध्ये तसं मी तुम्हाला जसं एक्झाम्पल दाखवले मार्केटमध्ये, मी तशा प्रकारचा आपण एक एक्झाम्पल पाहूयात मार्केटमध्ये लिक्विडिटी स्वीपचा. आता मी एक रॅन्डम एक्झाम्पल घेतो. मी मार्केटमध्ये कुठंच या ठिकाणी पाहू शकता. मार्केटमध्ये या ठिकाणी काय झाली, लिक्विडिटी स्वीप झाली. प्रिव्हियस कॅन्डलची काय झाली, लिक्विडिटी स्वीप झाली. मार्केटमध्ये हे 10 मार्चची जी कॅन्डल आहे या ठिकाणी काय केली, राईट साईडच्या कॅन्डलने काय केली, लिक्विडिटी स्वीप केली, एक स्मॉल लिक्विडिटी स्वीप केली. आणि मार्केटमध्ये काय केले, मार्केटनी ऑफ साईडला मुवमेंट दिली. मार्केटला ऑफ साईडला जायचं होतं. या ठिकाणी पण पाहू शकता. या ठिकाणी पहा, या ठिकाणी मार्केटने स्वीप केले. मार्केटमध्ये अशा गोष्टी चालतात, हे लिक्विडिटी स्वीप किंवा इंटरनल लिक्विडिटी. मार्केटमध्ये लिक्विडिटी कोणत्या असतात परत एकदा ऐका. मार्केटमध्ये प्रिव्हियस हाय अँड लोज, त्याच्यामध्ये प्रिव्हियस हाय अँड लोज मध्ये काय असते, डेली हाय अँड लोज, मंथली हाय अँड लोज, वीकली हाय अँड लोज, त्यानंतर सेशन बेस हाय अँड लोज, त्यानंतर इक्वल हाय अँड लोज, डबल बॉटम डबल टॉप, ट्रिपल बॉटम ट्रिपल टॉप, ह्या गोष्टी असतात. कन्सल्टेशन झोन मध्ये एक लिक्विडिटी जास्त असते, कारण कन्सल्टेशन झोन मध्ये काय होतं, जास्त मार्केटमध्ये आपल्याला काय होतं, पॅटर्न शो ऑफ होतात, जास्त पॅटर्न शो ऑफ होतात. त्याच्यामुळे मार्केटमध्ये लिक्विडिटी असते. मार्केटमध्ये जास्त पॅटर्न शो झाले तर त्या ठिकाणी एक लिक्विडिटी असते. आता तुम्हाला समजलं असेल, मार्केटमध्ये कुठे पहा, मार्केट काय करतं, मुवमेंट हे लिक्विडिटी घेऊन देतात. या ठिकाणी पहा, मी तुम्हाला या ठिकाणी एक डबल बॉटम डबल टॉप सांगितलंय. मार्केट ही लिक्विडिटी फिल करण्यासाठी आलंच. मार्केटने काय केले, या ठिकाणी पहा, ही प्रिव्हियस लिक्विडिटी होती. मार्केटने ही लिक्विडिटी घेतली आणि मुवमेंट केली. मार्केट काय करतं, वन साइडची लिक्विडिटी. आता पहा, मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. मार्केट काय करणार, मार्केट वर जाते. मार्केट काय करतं, मार्केट वर जाताना ही लिक्विडिटी घेतं. मार्केट लिक्विडिटी घेतं आणि प्रिव्हियस परत आतली इंटरनल लिक्विडिटी घेण्यासाठी येतं किंवा
एक्सटर्नल लिक्विडिटी घेण्यासाठी येतं आणि मार्केटमध्ये मुवमेंट येते. मार्केट पुन्हा इंटरनल लिक्विडिटी घेऊन जातं किंवा मार्केट काय करतं एक्सटर्नल लिक्विडिटी घ्यायला येतं. ती कशी घेण्यासाठी येतं तर आपण पॉइंट ऑफ इंटरेस्ट मध्ये आपण पाहणार आहोत. पॉइंट ऑफ इंटरेस्ट म्हणजे काय, ज्या ठिकाणापासून मार्केटमध्ये पॉइंट ऑफ इंटरेस्ट होतो. आता पहा, हे एक मार्केटचं स्ट्रक्चर आहे. मार्केटचे हा स्ट्रक्चर हा काय झाला, मार्केटमध्ये बॉस झाला. मार्केट बॉस झाला, पण मार्केटमध्ये मार्केट रिव्हर्स येणार. मार्केट बॉस झाल्यानंतर कडून आयडीएम पासून माघारी फिरणार का, ह्याच्यामध्ये मार्केट असं असतं. मार्केट स्ट्रक्चर हे असं असतं. ह्याच्यामध्ये कुडून मार्केट पुन्हा वर जाणार, मार्केट कुडून पुन्हा जाणार. हे काय झाले मार्केटमध्ये पॉइंट ऑफ इंटरेस्ट. पॉइंट ऑफ इंटरेस्ट हा आपला पुढला टॉपिक आहे आणि आपण पॉइंट ऑफ इंटरेस्ट आपण त्या टॉपिक मध्ये पाहणार आहोत. मार्केटमध्ये ही लिक्विडिटी घेऊन कोणती लिक्विडिटी घेऊन तुम्हाला जर आता पहा, एक सांगू तुम्हाला, मार्केटमध्ये तुम्हाला जर मार्केटमध्ये एक मन आहे की तुम्हाला जर मार्केटमध्ये लिक्विडिटी माहित नसेल तर तुम्हीच मार्केटची लिक्विडिटी आहे. म्हणजे तुम्हाला जर मार्केटमध्ये माहित नसेल, मार्केटमध्ये कोड स्टॉप लॉस असेल, मार्केट कोणता स्टॉप लॉस घेण्यासाठी येऊ शकतं, मार्केट कोणता स्टॉप लॉस येण्यासाठी घेऊ शकतं. आता पहा, ही गोष्ट मी तुम्हाला सांगितली, सिंपल गोष्ट आहे. हा काय झाला, मार्केटमध्ये बॉस झाला. मार्केट एक मुवमेंट दिली. मार्केट वर तर कंटिन्यू नाही जाणार, मार्केट रिटर्न येणार आणि मग परत मार्केट वर जाणार. म्हणजे मार्केट काय करणार येणार आहे, एक आयडीएम घेण्यासाठी येणार आहे. आयडीएम आपली लिक्विडिटी, त्यानंतर मधले जी ब्रेक आपले बॉस येतं किंवा एफईजी येतं, हे एफईजी फिल करण्यासाठी मार्केट येणार आहे किंवा एक्सटर्नल लिक्विडिटी घेण्यासाठी येणार आहे. त्यांना जर जास्तच आपली फ्युलची गरज असेल तर मार्केट एक्सटर्नल लिक्विडिटी घेऊन मार्केटवर जाणार आहे. ह्या गोष्टी असतात मार्केटमध्ये. तुम्ही आता स्टडी करा. आपण तर हा वेगवेगळ्या कंटेंट टाकणार आहे आणि त्याचा तुम्ही स्टडी करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुमच्या ट्रेडर मित्रांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.